अमेरिकेने जगभरातल्या सुमारे 75 देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय काही दिवसांनंतरच मागे घेतलाय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे टॅरिफ 90 दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा केली। याच वेळी त्यांनी चीनवरचा टॅरिफ 125% वाढवण्याची घोषणा केली। त्यांच्या ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ते म्हणाले, चीनने जागतिक बाजारपेठेप्रती दाखवलेल्या अनादरामुळे आता अमेरिकेने चीनवर आकारलेले टॅरिफ 125% मी वाढवत आहे, जे तात्काळ लागू होईल। आशा आहे की कधीतरी नजीकच्या काळात चीनला हे लक्षात येईल की अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस आता गेलेत। या उलट 75हून अधिक देशांनी अमेरिकेच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींना, ज्यात वाणिज्य विभाग, कोषागार आणि USTR यांचा समावेश आहे, त्यांना संपर्क साधला आणि त्यांच्याशी व्यापारातले अडथळे, टॅरिफ, चलनातील फेरफार आणि पैशांव्यतिरिक्त लादलेले टॅरिफ या सगळ्यांशी निगडीत चर्चा करून या विषयांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। आणि माझ्या कडक इशाऱ्यानुसार या देशांनी कोणत्याही प्रकारे अमेरिकेवर प्रत्युत्तरादाखल टॅरिफ लावलेले नाहीत। या वस्तुस्थितीच्या आधारे मी 90 दिवसांसाठी टॅरिफची अंमलबजावणी थांबवून या कालावधीत फक्त 10% इतका लक्षणीयरित्या कमी टॅरिफ लावण्याचा आदेश दिलाय, जो तात्काळ लागू होईल। चीनने म्हटलंय की ते ट्रम्प यांच्या टॅरिफना घाबरत नाहीत आणि प्रत्युत्तरात चीननेही अमेरिकन उत्पादनांवर 84% आयात कर लादलाय। चीनमधल्या कंपन्यांनी अमेरिकेला गेल्या वर्षी सुमारे $440 अब्ज माल विकला होता। अमेरिकेतून चीनला जाणाऱ्या मालाच्या हे तिप्पट आहे आणि त्यामुळे या टॅरिफचा एकूण फटका चीनी कंपन्यांनाच बसू शकतो, असं सिंगापूर स्थित BBCच्या व्यापार प्रतिनिधी ॲनाबेल लियांग सांगतात। पण चीनने लादलेल्या या 84% टॅरिफचा फटका अमेरिकन कृषी उद्योगालाही बसू शकतो, अशी शक्यता मूडीज या अॅनालिटिक्स फर्मने म्हटलंय। अमेरिकेच्या कृषी क्षेत्रासाठी चीन एक मोठी बाजारपेठ आहे। आधीच अमेरिकेतून चीनमध्ये येणाऱ्या सोयाबीन, फळं, दुग्ध उत्पादनं, पोर्क आणि बीफवर 10% आणि चिकन, गहू, मका आणि कापसावर 15% आयात कर आहे। त्यातच आता ही ताजी वाढ झाल्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांना याची झळ बसू शकते, असं मूडीजच्या सारा टॅन या सांगतात। दुसरीकडे भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की सध्याच्या परिस्थितीत भारतीय कंपन्यांनी या टॅरिफमुळे घाबरण्याचं कारण नाही, उलट यातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, असंही ते म्हणाले। एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की त्यांची टीम अमेरिकेसोबतच्या व्यापारासाठी एका द्विपक्षीय कराराची चर्चा करते आणि यात योग्य मिश्रण आणि संतुलन राहील याची खातरजमा केली जाते। आम्ही वेगाने काम करतोय, पण उद्योगांसाठी योग्य निर्णय व्हायला हवा, म्हणून उगाच घाईघाईत काही करण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले। दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या 90 दिवसांच्या टॅरिफना स्थगिती देण्याच्या निर्णयाचं शेअर बाजारात उत्साहात स्वागत करण्यात आलं। 2 दिवसांपूर्वी झालेली बाजारातली पडझड आता सावरताना दिसते। पण यामागची रणनीती नेमकी काय आहे? राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधीच माघार घेणार नाहीत, असं त्यांचे सरकारमधले सहकारी छाती ठोकपणे सांगत होते। पण आता त्यांनीच नमतं घेतल्यानंतर हे सहकारी त्यांची ही रणनीती असल्याचं म्हणत आहेत। टॅरिफ लागू झाल्यानंतर जगभरातले अनेक देश वाटाघाटी करायला ट्रम्प यांना फोन करतायत। अख्खं जग अमेरिकेला फोन लावत आहे, असं ट्रम्प सरकारच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट म्हणाल्या। या टॅरिफ वॉरमध्ये आता पुढे काय होईल हे सांगणं अवघड आहे, मात्र सध्या तरी चीन वगळता जगभरातल्या देशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।